पंतप्रधान मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट। माझ्या कालच्या व्हिडिओबद्दल अनेक सकारात्मक सल्ले मिळाले। थँक यू फ्रेंड्स असं म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट। कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत 2 मागण्यांबाबत सरकारची सकारात्मकता। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सरकारनं उद्यापर्यंतचा वेळ मागितला। उद्या दुपारी 3:30 वाजता बैठक होणार। प्रधानांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका। 20 जुलैपेक्षा जास्त मोठं आंदोलन करणार। एका मुलावर लाठीचार्ज केला तर घरातील 4 मतं कमी होतील। कॉक्रोच जनता पार्टीचा सरकारला इशारा। धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षण मंत्री, राजीनामा द्या। राहुल गांधींचा हल्लाबोल। पॅलेट गननं जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणत जखमा दाखवल्या। पॅलेट गनमुळे साहिलचा एक डोळा गेल्याची देखील माहिती। नीट पेपर फुटीनंतर एनटीएमधील 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी। परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार। गैरप्रकार रोखण्यासाठी गळती मुक्त प्रणाली, आउटसोर्सिंग पद्धतीत सुधारणा आणि तज्ञ समितीच्या शिफारशींनुसार कारवाई होणार। पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद। फास्ट ट्रॅक कोर्टात 3 महिन्यात सुनावणी पार पडणार। सूत्रांची माहिती। कॅबिनेट बैठकीत शहांनी पेपर लीक दुरुस्ती विधेयकाविषयी सविस्तर माहिती दिली। काँग्रेसनं असा कायदा कधीच आणलेला नाही। मोदी सरकारनं 2024 मध्ये हा कायदा आणला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं भाष्य। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवरती अधिक सक्रिय होण्याच्या सूचना। इंस्टाग्रामवरती तरुणांची संख्या खूप जास्त। फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या असं मोदींनी कॅबिनेट बैठकीत सांगितलं। सूत्रांची माहिती। दिल्ली पोलिसांकडून विशेष कृती दल म्हणजेच एसटीएफची स्थापना। पेपरफुटी, परीक्षा या संबंधित गुन्ह्यांचा तपास करणार। सार्वजनिक परीक्षा कायदा 2024च्या कायद्याअंतर्गत एसटीएफ स्थापन। दिल्लीतील 18 मेट्रो स्टेशन्स बंद। जंतर मंतरवरती इंटरनेट सेवा बंद। परिसरातील दुकानं आणि छोटी हॉटेल्स बंद किंवा अर्धवट चालू अवस्थेत। तर आंदोलनाच्यामुळे दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या देखील रद्द। पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन। न्यायाधीश अनु ग्रोवर यांची नियुक्ती। सूत्रांची माहिती। पेपरफुटीची जलद गतीनं सुनावणी पूर्ण केली जाणार। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य आणि अमित ठाकरे रस्त्यावर। शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन। उद्धव ठाकरेही सहभागी। रविवारी तिरंगा मोर्चा निघणार। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी कोणतीही औपचारिक याचिका दाखल नव्हती। कोर्टाची कार्यपद्धती असते, कोणी पत्र लिहून सुनावणीची मागणी केली तर काय होईल? लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही या टिप्पणीवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण। कोणतीही निवडणूक नसताना देशातील सर्वात मोठी कर्जमाफी केली। पहिल्या यादीतील 17 लाख शेतकऱ्यांना 13 कोटी रुपये देणार। 31 तारखेपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मला महाराष्ट्रात राहायचंय, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवरती अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपुरात। फडणवीसांनी सपत्नीक टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला तर मंत्र्यांचा वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला।